करोनाचं पण उदाहरण देता येईल की बाबा त्या काळामध्ये आपल्याला ऑक्सिजनची कमतरता होती म्हणूनच आपण जास्त मॅडम स्टार्ट. आमच्या गोष्टीचं नाव आहे शेतकरी आणि लाकूडतोड्या. एक कुटुंब आहे, एक कुटुंब आहे शेतकऱ्याचं आणि एक कुटुंब आहे लाकूडतोड्याचं. आणि त्यांच्या घराजवळ एक विहीर आहे. शेतकरी आहे तो आपल्या उपजीविकेसाठी वेगवेगळे झाडं लावत असतो. तर त्याला जी त्यांच्या बाजूला जी विहीर आहे त्या विहिरीतलं पाणी थोडं आटत असतं, म्हणून तो विचार काय करतो की जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजे. म्हणून त्याला जी टोपलीतले बिया असतात म्हणून त्या बियांपासून तो बिया काय करतो, उन्हाळ्याच्या अगोदर मातीचा लगदा करून त्या बियांचे सिरबल मातीचे बियांचे गोळे तयार करतो आणि ते सुकवतो. आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो त्याची पेरणी करतो आणि हळूहळू जेव्हा पाऊस येतो त्याचा पटापट त्या झाडं होत असतात. तिकडे लाकूड तोडण्यात जो आहे त्याचा आपल्याला उदरनिर्वाह लाकूड तोडून त्याच्यावर आणि त्यासाठी त्याला जंगलात जाऊन लाकडं तोडावी लागतात. वाढलेली लाकडं तोडता त्याच्या लक्षात आलं की एवढीशी लाकडं तोडून माझं पोट काय करणार, म्हणून त्याने हळूहळू जिवंत झाडं सुद्धा तोडायला सुरुवात केलेली असते. आणि हे करत असताना हे दोघांचं तसं चांगलं जुळत असतं कुटुंबांचं, कारण शेजारी असतं. तर चर्चा करता करता शेतकरी आणि लाकूड तोडे यांच्यात चर्चा होते. आणि मग ते शेतकरी त्याला सांगतो की काय करणार, पीक तेवढं उगवत नाहीये, पाणी पण विहिरीमध्ये शिल्लक नाहीये, तर आता कसं काय करायचं मला काय समजत नाही. त्याच वेळेला लाकूड तोड्या म्हणतो की हो मला सुद्धा वाढलेली लाकडं मिळत नाहीये, म्हणून मी जिवंत झाडं तोडायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा शेतकरी म्हणाला की अरे तू जिवंत झाडं तोडतोस, पण अशी जिवंत झाडांची संख्या कमी होईल जंगलातल्या आणि मग आपल्याला पाऊस मिळणार नाही. पाऊस नाही पडला तर विहिरीत पाणी नाही राहणार आणि मग आपण कसं काय उदरनिर्वाह करायचं आणि पुढे मग आपल्याला जगणं मुश्किल आहे. आणि मग हे चर्चा करत असताना शेतकऱ्याने मग एक युक्ती केली. जंगलातून त्याने बिया गोळा करून टोपलीत भरल्या आणि विहिरीजवळ नेऊन ठेवल्यानंतर सकाळी जेव्हा लाकूड तोड्या विहिरीकडे गेला तेव्हा त्याने पाहिलं की टोपलीमध्ये बिया आहेत. त्याने विचार केला, शेतकरी म्हणतोय ह्या बिया आपण लावल्या तर कदाचित झाडं वाढतील आणि म्हणून त्याने बिया लावायला सुरुवात केली. परंतु बी लावता लावता त्याच्या लक्षात आलं की बी लावलंय परंतु ते झाड वाढवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात आणि तेच वाढलेले झाड मी पटकन कुऱ्हाडीने तोडून टाकतो. तर ही बरोबर नाहीये. आणि मग शेतकरीशी तो चर्चा करतो की मी काय करू. तेव्हा मग तो शेतकरी त्याला एक युक्ती देतो की तू जा जंगलामध्ये फळं सुद्धा मिळतात, ती फळं गोळा कर आणि ती विकायला सुरुवात कर, म्हणजे झाडं न तोडता तुझा सुद्धा उदरनिर्वाह अशा रीतीने दोन्ही कुटुंब एकत्र गुण्यागोविंदाने राहतात आणि जास्तीत जास्त झाडं लावतात. गावामध्ये विहीर आहे, विहिरीमध्ये पाणी आहे आणि तिथे 2 कुटुंब आहेत आणि त्यातल्या एका कुटुंबाकडे कुऱ्हाड आहे. आमच्या गोष्टीचं नाव आहे जे पेराल ते चुकवेल. रामपूर नावाचं गाव होतं. गावात पाटील आणि पवार अशा 2 फॅमिली, असे 2 कुटुंब राहत होते आणि हे दोनही कुटुंब शेजारी शेजारी असल्यामुळे त्यांच्यामध्ये घनिष्ठ मैत्री होती. त्यांच्याकडे
एका टोपलीमध्ये बिया होत्या. पाटील कुटुंबाने त्या बिया रुजवल्या, त्या बिया लावल्या आणि विहिरीतील पाणी देऊन त्या बियांपासून सुंदर सुंदर झाडं तयार केली. पण ती सुंदर झाडं तयार झाल्यानंतर पवार कुटुंबाच्या डोक्यात असा विचार आला की आपण या झाडांपासून अर्थार्जन करूया. आणि म्हणून जी पवार कुटुंबाकडे जी कुऱ्हाड होती ती कुऱ्हाड घेऊन ते कुटुंब तिथे झाडं तोडण्यासाठी आलं. तेव्हा मात्र, कारण जो लावतो तो कधी तोडण्याचा विचार करत नाही, पाटील कुटुंबाला अतिशय दुःख झालं. घनिष्ठ मैत्री असल्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना न दुखावता त्यांना समजावून सांगण्याचं ठरवलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे कुऱ्हाड आहे आणि या कुऱ्हाडीतून झाडं तोडूनच तुम्ही अर्थार्जन कराल असं नाही, तर तुम्ही असंही करू शकता की आपल्याला ही जी झाडं आपल्या इकडे आलेली आहे आणि या झाडं काय म्हणतो आपण म्हणजे कशीही वाढली आहे आणि त्याच्यामुळे ती रस्त्यावर वगैरे येऊन त्याचा जो आपल्याला त्रास होतोय, तर त्या कुऱ्हाडीने आपण त्याच्या वाढलेल्या फांद्या तोडून त्यांना एक नीट शेप देऊया. जे काही ते तोडलेलं जे वेस्ट मटेरियल आहे ते विकून तुम्ही तुमचं अर्थार्जन करा आणि हीच झाडं जेव्हा मोठी होतील तेव्हा त्याच्यापासून जे फळं फुलं जे काही आपल्याला मिळेल तर त्याच्यातून जे अर्थार्जन होईल ते आपण दोन्ही कुटुंब वाटून घेऊ. आणि असंच जर आपण आपल्या मुलांना म्हणजे एखाद्या वस्तूकडे, कुऱ्हाड म्हणजे झाडं तोडण्यासाठीच, पण असा एखाद्या वस्तूबद्दलचा, एखाद्या व्यक्तीबद्दलचा, एखाद्या मुलाबद्दलचा पूर्वग्रह दृष्टिकोन न ठेवता त्याचा सकारात्मक उपयोग, एखादा विद्यार्थी शिकणारच नाही याच्यावर उन्हाळा पावसाचा काही परिणामच होत नाही असं न म्हणता आपण अशा पद्धतीने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शिकवू शकतो आणि पर्यावरणाकडे बघण्याचा एक चांगला, व्यापक आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करू शकतो. धन्यवाद. टोकरी में बीज, 2 परिवार, एक के पास कुदाल और एक के पास नहीं और कुआं, ये तो सारे पात्र हो गए. एक गांव है, वहाँ पे 2 परिवार रहता है. एक के पास खाली ज़मीन है और दूसरे के पास कुआं भी था. एक दिन गांव का जो मुखिया है वो आता है और दोनों परिवार को एक एक टोकरी बीज देता है. तो एक परिवार बोलता है कि इससे आप अपना जीवन संवार सकते हो. तो एक परिवार ने उस बीज को लिया, कुएं से पानी निकाला, उसके पास कुदाल था, उसने फसल शुरू किया और दूसरे ने रख दिया. तो धीरे धीरे जैसे जैसे वो प्रयास करता गया उसकी फसल तो बढ़ने लगी, पर दूसरे ने जो बीज रख दिया था वो धीरे धीरे सड़ गई. तो मैं थोड़े में बता दूँ, और उसके पास क्योंकि कोई उपकरण भी नहीं था दूसरे वाले के पास. तो इससे ये पता चलता है कि केवल संसाधन जैसे बीज का होना काफ़ी नहीं है. अगर उसने मेहनत की होती तो उसका भी बीज आगे चल के बढ़ सकता था, तो उसने मेहनत नहीं की. और मेहनत करेंगे तो ही सफलता मिलती है. इसलिए कहानी का मेरा शीर्षक है मेहनत का फल. सरांनी विषय दिलेला आहे एका टोपलीत बिया, विहीर, 2 कुटुंब आणि कुऱ्हाड. तर आमच्या गोष्टीचं नाव आहे वृक्ष हीच खरी धनसंपदा. एक गाव आहे, ह्या गावात एक श्रीमंत कुटुंब आहे आणि एक गरीब कुटुंब आहे. श्रीमंत कुटुंबाकडे खूप जमीन आहे, श्रीमंत आहे ते खूप, आणि गरीब कुटुंब खूपच गरीब आहे. आणि श्रीमंत कुटुंबाकडे कुऱ्हाड आहे महत्त्वाची. आणि अशा वेळेला हे गरीब कुटुंब जे आहे, हातील जी माणसं आहेत ती देवाकडे प्रार्थना करतात की देवा आम्हाला काहीतरी मार्ग दाखव. आणि अशा वेळेला एक दिवस ते रस्त्याला जात असताना त्यांना एक बियांची टोपली सापडते. ते त्या बिया घेऊन येतात, आपल्या शेतात पेरतात आणि त्या गावात त्यांच्याजवळ जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये असलेल्या पाण्याने त्या बियांची वाढ, संगोपन करून खूप मोठी त्यांची जी शेती आहे त्या शेतीमध्ये वृक्षाच्या मदतीने खूप मोठं उत्पादन काढतात. आणि त्याच वेळेला हे श्रीमंत कुटुंब आहे, त्यांच्याकडे खूप जमीन होती, झाडं होती, पण त्यांनी आपल्या श्रीमंतीचा अधिक वापर करण्यासाठी आपल्या शेतातील झाडं कुऱ्हाडीच्या सहाय्याने कापली आणि तिथे कारखाने, इंडस्ट्रियल एरिया, बिल्डिंग्स वगैरे असं सगळं बांधायला सुरुवात केली. आणि हे सगळं झाल्यानंतर हे गरीब कुटुंब आपल्या वृक्ष लावल्यामुळे, वृक्षापासून नवीन नवीन उत्पादन घेतल्यामुळे खूप श्रीमंत झालं
तसंच त्यांच्याकडे खूप झाडं असल्यामुळे त्यांना ऑक्सिजनचा खूप वापर मिळाला, ऑक्सिजन खूप मिळाला. त्यांच्या घरातील सर्व माणसं घरातील सकस आहार खात असल्यामुळे त्यांना त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं, त्यांचं आरोग्यमान वाढलं आणि आयुष्यमान सुद्धा वाढलं. आणि इथे श्रीमंत माणसाने त्याच्या कुऱ्हाडीने सगळे त्याची जी वृक्ष संपत्ती होती तिचा नाश करून यांत्रिक संपत्तीचा वापर केला. त्यावेळेलाच त्याचं जीवनामध्ये सुद्धा खूप यांत्रिकपणा आला आणि त्यामुळे त्याचं आरोग्य खालावलं, त्याचा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला आणि त्या माणसाचं आयुष्यमानही कमी झालं. आणि ह्याच्यावरूनच आमच्या म्हणजे गोष्टीचं मूळ उद्देश किंवा बोध असा मिळतो की वृक्ष हीच खरी धनसंपदा आहे. वृक्ष लावा, आयुष्यमान वाढवा आणि आरोग्य वाढवा.